विद्यार्थी मित्रांनो, आणखीन एका खूप 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 सोप्या प्रकरणामध्ये तुमचं स्वागत आहे. उघडा तुमचं नवनीत कंपनीचं 5वी स्कॉलरशिपचं पुस्तक. त्याच्यामध्ये तुम्ही सगळेजण पहा इंग्लिश विषयामधलं 8वं प्रकरण, फाइंडिंग स्मॉल वर्ड्स फ्रॉम द बिगर वन्स. म्हणजेच काय, एका मोठ्या सुटकेसमध्ये छोटी सुटकेस लपलेली असते, ती हुडकून काढायची. म्हणजे एका मोठ्या शब्दामधून छोटे छोटे शब्द शोधून काढायचे, हे असं प्रकरण आहे. आणि एवढं सोपं प्रकरण स्कॉलरशिपमध्ये फक्त तुम्ही शब्दार्थ पाठ करत बसा मुलांनो, तुम्हाला सगळं इंग्लिश सोपं जात आहे. म्हणून धडाधड दररोज 20-20, 30-30 शब्द पाठ करा. पहा, सॅम्पल क्वेश्चन्स, नमुना प्रश्न. आता एका प्रश्नावरून तुम्हाला कळेल की किती सोपं आहे हे सगळं प्रकरण. क्वेश्चन नंबर फर्स्ट, विच प्रोनाउन इज हिडन. कोणतं सर्वनाम हे लपलेलं आहे. सर्वनाम म्हणजेच काय, प्रोनाउन, आणि नाउन म्हणजे नाम. मग कोणतं सर्वनाम हे लपलेलं आहे इन द फॉलोइंग वर्ड, खालच्या शब्दामध्ये. आता कुठं शब्द दिला, हे फेवरेट. या फेवरेट शब्दामध्ये कोणतं सर्वनाम लपलं आहे ते शोधून काढायचं आहे. चूज द करेक्ट ऑप्शन आणि योग्य पर्याय निवडा. आता तुम्ही पर्याय बघितलात, फेवर, आवर, व्हेवर, राईट. ह्याच्यात तुम्हाला लगेच कळतंय आवर म्हणजे आमचा, आमची, आमचे. हे फेवरेट वाचायची गरजच नाही, आवर म्हणजे ते उत्तर सापडलं. पण तरीसुद्धा शब्दामधून म्हणलं होतं म्हणून बघायचं, OUR, आवर म्हणजे आमचा, आमची, आमचे, हे सर्वनाम आहे. म्हणून प्रश्न पहिल्याचं उत्तर पर्याय नंबर 3. तेच बघायचं होतं मला, तुमचं लक्ष आहे का नाही. पर्याय नंबर 2. शिकवण्याकडे लक्ष ठेवा, पुस्तकात बघा. पहा बरं, क्वेश्चन नंबर सेकंड, हाऊ मेनी स्मॉल मिनिंगफुल वर्ड्स. असे किती छोटे छोटे अर्थपूर्ण शब्द आहेत कॅन बी फॉर्मड, जे तयार होतात इफ द लेटर्स इन द वर्ड टीचर. आता टीचर हे शब्द आहे आणि या टीचर या शब्दातून हाऊ मेनी स्मॉल मिनिंगफुल वर्ड्स, या टीचर या शब्दातून किती छोटे छोटे शब्द तुम्ही अर्थपूर्ण शब्द तयार करू शकता. बरोबर आहे. कॅन बी फॉर्मड इफ द लेटर्स इन द वर्ड टीचर आर अरेंज्ड इन स्ट्रेट ऑर्डर. सरळ मांडणी केली तर टीचरपासून किती शब्द तयार करू शकतात. तर बघा, आता 1 करू शकतात, 2 करू शकतात, 8 करू शकतात का 4 टीचर शब्दातून. आता मात्र हे स्पष्टीकरण वाचू आपण. टीचर या शब्दातील अक्षरे सरळ क्रमाने मांडल्यास टीच हे एक शब्द तयार झाला. सरळच मांडायचं. टी म्हणजे चहा एक झालं, ईच, EACH हे एक झालं, एच म्हणजे दुखणे, ईच म्हणजे प्रत्येक, ही म्हणजे तो, हर बरोबर आहे, हर म्हणजे तिचे, टीयर बरोबर आहे. बघा इथलं टी आणि TEA आणि शेवटचा आर बरोबर आहे, मधले शब्द गाळले. टीयर म्हणजे अश्रू, इयर, EAR, इयर म्हणजे काय, कान. असे 8 लहान अर्थपूर्ण शब्द होतात. म्हणून पर्याय नंबर 3. समजलं. असे शब्द येतात बरं का प्रश्न परीक्षेत, समजून सांगितलेलं असलं तरी तुम्ही लक्षात ठेवा. पुढचं प्रश्न तिसरा, विच ऑफ द फॉलोइंग स्मॉल वर्ड्स फ्रॉम द वर्ड रिलेट इज नॉट मिनिंगफुल. आता विच ऑफ द फॉलोइंग स्मॉल वर्ड, खाली दिलेल्या शब्दापैकी कोणता लहान शब्द फ्रॉम द वर्ड रिलेट, रिलेट या शब्दाशी इज नॉट मिनिंगफुल, रिलेट या शब्दाशी अर्थपूर्ण नाही असा कोणता शब्द आहे. मग रिलेट कोणता आहे अर्थपूर्ण, तर 8 काय म्हणले, लेट, ॲट आणि इट. मग उत्तर काय आहे, 8 म्हणजे खाल्ले, ईट म्हणजे खाणे, आणि ईटचा भूतकाळ 8 बरोबर आहे. जसं प्ले म्हणजे खेळणे आणि प्लेड म्हणजे खेळला, तसं ईटचं भूतकाळ 8. लेट म्हणजे उशीर, ॲट म्हणजे चाकडे, हे सगळे अर्थपूर्ण आहेत. पण इलिट हे अर्थपूर्ण नाही आहे. म्हणून प्रश्न तिसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 4, अर्थपूर्ण नाही आहे तो शब्द. पहा पुढचा प्रश्न कोणता, प्रश्न क्रमांक 4. काय दिला प्रश्न क्रमांक 4 मध्ये, पुस्तकात पहा सगळेजण. हाऊ मेनी 2 लेटर वर्ड्स, असे किती 2 अक्षरी शब्द आहेत कॅन बी फॉर्मड युजिंग द वर्ड टेम. आता 2 अक्षरी शब्द आपल्याला तयार करायचे आहेत
आणि टेम यापासूनच मागं पुढं झालं तरी चालते. मग किती 2 अक्षरी शब्द तयार होतील? 6, 4, 2 आणि 3. मग झालेत खरे किती? टेम या शब्दातील अक्षरे सरळ मांडून ॲम, बरोबर आहे, मी असे शब्द तयार झाले. 2 हे 2च अक्षरी शब्द मिळतात युजिंग द वर्ड टेम. म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर 3, 2. पुढचं क्वेश्चन नंबर 5. हाऊ मेनी स्मॉल मिनिंगफुल वर्ड्स, किती लहान अर्थपूर्ण शब्द कॅन बी फॉर्मड फ्रॉम द वर्ड ट्री. ट्री नाही आहे, देअर. देअर या शब्दापासून किती अर्थपूर्ण शब्द तयार करू शकतो? मग आता पर्याय दिले 3, 6, 2, 4. मग आता देअर या अर्थपूर्ण शब्द या शब्दातील अक्षर घेऊन द एक होतंय. HE जसं THE द झाला, नुसतं HE ही एक झाला, पुन्हा HER हिअर एक झाला आणि HER हर एक झाला. असे 4 लहान अर्थपूर्ण शब्द तयार होतात. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर किती रे बाळांनो? 4. समजलं? मग हे शब्द पाठांतरावर प्रकरण आहे बरं, म्हणून शब्दार्थ खूप खूप पाठ करा. वारंवार सांगायलो आम्ही. पाहूया क्वेश्चन्स फॉर प्रॅक्टिस. आपल्याला सरावासाठीचे प्रश्न बघायचे आहेत मुलांनो. नंबर 1, हाऊ मेनी 3 लेटर मिनिंगफुल वर्ड्स. आता हाऊ मेनी म्हणजे काय? किती? 3 लेटर मिनिंगफुल वर्ड्स म्हणजे 3 अक्षरी अर्थपूर्ण शब्द कॅन बी फॉर्मड बाय अरेंजिंग लेटर्स ऑफ द वर्ड ग्लास इन ऑर्डर. आता ग्लास हा शब्द सरळ रेषेत आपण ग्लासमधले जे अल्फाबेट आहेत ते सरळ ह्याच्यात मांडून 3 अक्षरीच अर्थपूर्ण शब्द किती तयार होतील? 3 होतील, 1 होतील, 2 होईल का 4 होईल? सांगा बरं. कोणते कोणते मग? हे बघा, GAS गॅस म्हणजे काय? वायू. हे एक शब्द तयार झाला. आणि ASS ॲस म्हणजे गाढव, हे एक झाला. म्हणजे 2च अर्थपूर्ण होतात. म्हणून पहिल्याच उत्तर पर्याय नंबर 3. समजलं? चला पुढं पहा. पुढचा प्रश्न दुसरा काय दिले दुसऱ्यात? हाऊ मेनी स्मॉल मिनिंगफुल वर्ड्स. आपण आता किती छोटे छोटे अर्थपूर्ण शब्द कॅन बी फॉर्मड तयार करू शकतो बाय अरेंजिंग मांडणी करून द लेटर्स ऑफ द वर्ड ब्रिंग इन ऑर्डर. ब्रिंग यामधूनच क्रमानं किती शब्द तयार करू शकतो? 2, 4, 3 का 1? सांगा. मग किती झाले तयार? हे बघा विचार करावा लागते बाळांनो. हे झाले 4 शब्द. कोणते कोणते तयार झाले? बिग एक होते, बिन एक होते म्हणजे बिन म्हणजे डबा, रिंग आणि इन हे असे 4 अर्थपूर्ण तयार झाले. म्हणून उत्तर दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 2. चला पुढचा प्रश्न तिसरा. विच ऑफ द स्मॉल वर्ड्स फ्रॉम टीच इज नॉट मिनिंगफुल. टीच पासून तयार होणारा कोणता शब्द अर्थपूर्ण नाही आहे? विच ऑफ द स्मॉल वर्ड्स म्हणजे कोणता लहान शब्द फ्रॉम टीच, टीच पासून तयार झालेला लहान शब्द असा कोणता आहे जो इज नॉट मिनिंगफुल, जो अर्थपूर्ण नाही? आता ईच म्हणजे प्रत्येक, हे अर्थपूर्ण आहे. त्याच्यानंतर पुढं टी म्हणजे चहा, हे अर्थपूर्ण आहे. ईट म्हणजे खाणे, हे अर्थपूर्ण आहे. पण टाच म्हणजे हे अर्थपूर्ण नाही आहे. म्हणून तिसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 3. चला पुढचा प्रश्न काय दिलाय? चौथा. चूज अ प्रिपोजिशन फ्रॉम द वर्ड बिहाइंड. आता एक तुम्हाला प्रिपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय निवडायचा आहे. फ्रॉम द वर्ड बिहाइंड, बिहाइंड पासून प्रिपोजिशन तुम्हाला निवडायचे आहेत. मग आता कोणता आहे प्रिपोजिशन? सांगा. फार सोपे आहेत मुलांनो. प्रिपोजिशन म्हणलं की लक्षात ठेवायचे शब्द, ते शब्द कोणते कोणते असतात? हे बघा, इन, ऑन, ॲट, विथ, विदाउट, फॉर, ऑफ, पुन्हा दुसरं OFF ऑफ, अंडर, बिलो, बिसाइड, अबाउट, अबोह, बिफोर, आफ्टर, बिहाइंड हे सगळे प्रिपोजिशन आहेत. म्हणजे नामापूर्वी, नाम किंवा सर्वनामापूर्वी वापरायची गोष्ट म्हणजे प्रिपोजिशन. मग आता इथं कोणतं आलंय प्रिपोजिशन?
जे बिहाइंड शब्दामध्ये आहे एकदम सोपं आहे, इन आयन, म्हणून ते किती आहे पर्याय नंबर 3. म्हणून चौथ्याचं उत्तर पर्याय नंबर 3. आणि जसं जसं तुम्ही अभ्यास करताल ना मुलांनो, तसं तसं तुम्हाला सगळ्या गोष्टी समजू लागतील. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक किती 5वा. काय दिले बघा, हाऊ मेनी स्मॉल मिनिंगफुल वर्ड्स विल बी फॉर्मड यूजिंग द वर्ड मीट इन ऑर्डर. आता मीट या शब्दापासून आपल्याला किती अर्थपूर्ण शब्द तयार करता येईल हे विचारले. मग पर्याय किती दिलेले आहेत, 2, 4, 5 आणि 3. सांगा बरं मग कोणते कोणते शब्द तयार करता येतील. किती होतात मग, अगदी बरोबर आहे, पर्याय नंबर 3, 5. कोणते कोणते होते बघा, हे बघा, पहिलं होतं ME मी, नंतर दुसरं EAT ईट म्हणजे खाणे, नंतर ॲट म्हणजे काय चाकडे, नंतर काय MAT मॅट म्हणजे चटई आणि MET मेट म्हणजे भेटले. अशा पद्धतीनं बालमित्रांनो 1, 2, 3, 4, 5 शब्द तयार झाले आणि पर्याय नंबर त्याचं उत्तर किती 5व्याचं, पर्याय नंबर 3. समजलं. बघा 6वा प्रश्न आता पुस्तकात काय म्हणले 6व्या प्रश्नात, हाऊ मेनी स्मॉल मिनिंगफुल वर्ड्स विल बी फॉर्मड बाय अरेंजिंग द वर्ड डिअर. आता परत परत तेच प्रश्न आहेत बरं का. डिअर हा शब्द तुम्ही मांडणी करून डिअर या शब्दामधले वर्णाक्षर मांडणी केले तर किती शब्द तयार होतील. मग आता डिअर सांगा कोणते कोणते होतात. हां, किती झाले मग, आलं ना उत्तर. मग आता डिअरचे काय म्हणले, रिअरेंजिंग म्हणजे मागं पुढं केले तरी चालतं आहे. मग डिअर म्हणजे काय, इयर एक शब्द झाला, इयर म्हणजे कान, पुन्हा ARE आर म्हणजे आहोत, आणि नंतर काय रेड म्हणजे लाल, RED. अशा प्रकारे बालमित्रांनो किती शब्द तयार झाले, 3. म्हणजे पर्याय नंबर किती 1. समजलं. चला पुढचा प्रश्न पहा 7वा. काय दिले 7व्या प्रश्नात, हाऊ मेनी 2 लेटर वर्ड्स 2 अक्षरी शब्द कॅन यू फॉर्म विथ कॅन वी फॉर्म फ्रॉम द वर्ड सम. मग आता हाऊ मेनी 2 लेटर वर्ड्स म्हणजे किती 2 अक्षरी शब्द कॅन यू फॉर्म फ्रॉम द वर्ड सम. समपासून तुम्ही किती 2 अक्षरी शब्द तयार करू शकतात. मग किती आहे 3, 4, 2 का 5. मग 2च अक्षरी म्हणजे 2 2 ह्याचे 2च होतील ना रे. SO सो आणि ME मी झालं. त्याच्यापेक्षा वेगळं होतच नाहीत. म्हणून 7व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. चला 8वा प्रश्न, फाइंड द डिस्क्रायबिंग वर्ड हिडन. वर्णन करणारा शब्द शोधायचा आहे जो लपलेला आहे. हिडन कुठं लपलेला आहे, हिडन इन द वर्ड इनरिचमेंट. या इनरिचमेंट शब्दामध्ये एक वर्णन करणारा शब्द दडलेला आहे. मग आता तो कोणता शब्द आहे, तर डायरेक्ट पर्यायच वाचायचे. पर्याय 1, 2, 3, 4 बरोबर आहे. मग त्याच्यात इनरिच, रिच म्हणजे श्रीमंत, श्रीमंत म्हणजे वर्णन करणारा शब्द आहे ना रे. ही इज रिच मॅन, तो श्रीमंत माणूस आहे, म्हणजे रिच हे वर्णन करणारा शब्द आला. म्हणून 8व्याचं उत्तर डोळे झाकून लिहायचं, पर्याय नंबर 2 रिच. म्हणजे लिहायचं म्हणजे काय, रंगवायचं बरं का बाळांनो. 9वा प्रश्न, चूज द, पुस्तकात लक्ष आहे ना, चूज द करेक्ट लेटर्स टू मेक मिनिंगफुल वर्ड्स. अर्थपूर्ण शब्द बनवण्यासाठी चूज द करेक्ट लेटर्स, अर्थपूर्ण मिनिंगफुल वर्ड बनवण्यासाठी योग्य वर्णाक्षर वापरायचे. मग आता डॅश डॅश AT, डॅश 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 ALK, डॅश डॅश ICK आणि डॅश डॅश IN. मग काय येईल रे इथं सगळ्यांमध्ये, कोणता शब्द येईल. PA ठेवू आपण पहिल्यांदा. जर आपण PA घेतलं, PAAT पाठ नाही होत, मग CH घ्या, CHAT चॅट झाला की रे. आणि बघा CHALK काय होतं हे, चॉक. पुन्हा CHICK चिक होतं की नाही. CHIN चीन म्हणजे अनवटी झालं की रे. म्हणून
प्रश्न क्रमांक 9चं उत्तर आहे पर्याय नंबर 2. तुम्हाला वाटेल सर डॅश डॅशच्या पुढं ॲट आहे, मग इथं एकच डॅश डॅश दिले 2 का नाही? तर हे लक्षात घ्यायचं, इथं 2च आहेत, तिथं 1 दिसायला CH तिथंच येत आहे. कळालं? चला पुढचा प्रश्न 10वा प्रश्न काय? सिलेक्ट द करेक्ट ग्रुप ऑफ लेटर्स. आता बघा ग्रुप ऑफ लेटर्स म्हणजेच काय? इथं चौकोनात प्रश्नचिन्ह जिथं येते तिथं काही शब्द येणार आहेत. टू रिप्लेस द क्वेश्चन मार्क, ह्या प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते तरी शब्द येणार आहेत बरं का रे, म्हणजेच वर्णाक्षर. AT म्हणजे इथं बघा एन जर ठेवलं पर्याय 1 मधलं एन ठेवू, NAT नाट. कोणता शब्द रे नाट? सोडून द्या मग पर्याय 1. दुसरं पर्याय 2, पर्याय 2 मध्ये काय आहे? H इथं ठेवलं तर HAT हॅट बरोबर आहे. दुसरं टी तिथं ठेवा TAT टॅट. टॅट कोणता झाला शब्दात? नाही, हे बी येणार नाही. तिसरं H इथं ठेवा HAT बरोबर आहे. C इथं ठेवा CAT कॅट बरोबर आहे. M इथं ठेवा MAT मॅट म्हणजे चटई बरोबर आहे. म्हणून 10व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. असे सोपे प्रश्न परीक्षेत यायला पाहिजे बघा, फारच आनंद होईल. आणि सगळे सोपेच असतात, अभ्यास करणाऱ्याला सगळं सोपं जाते. 11वा सिलेक्ट द वर्ड दॅट इज नॉट अ मिनिंगफुल वर्ड फ्रॉम द स्पेलिंग एनिथिंग. एनिथिंग हे जे स्पेलिंग आहे ना, या स्पेलिंगमधून सिलेक्ट द वर्ड दॅट इज नॉट मिनिंगफुल, अर्थपूर्ण नसलेला शब्द, वर्ड फ्रॉम द स्पेलिंग एनिथिंग. एनिथिंगपासून अर्थपूर्ण नसलेला शब्द कोणता आहे? 4 पर्याय दिलेत, सांगायचं. मग आता एनीचा तर अर्थ निघतंय. एनी म्हणजे कोणतेही. थीन म्हणजे सडपातळ. थिंग म्हणजे गोष्ट. पण हिंग म्हणजे स्वयंपाकघरातली हिंग. पण इथलं हे इंग्लिशमधलं हिंगचा अर्थच निघत नाही. म्हणून 11व्याचं उत्तर पर्याय नंबर 2. हे लय चालू असतात रे पेपर काढणारे, प्रश्न काढणारे. असे काही तुम्हाला गोल गोल प्रश्न काढतात की तुम्ही चुकावच. पण तुम्ही सुद्धा निश्चय करा, कितीही अवघड प्रश्न काढू द्या, आम्ही चुकणारच नाही म्हणायचं त्यांना. तुम्ही त्यांच्यापेक्षा हुशार व्हायचं. चला शेवटचा प्रश्न. अरे बघत शेवटचाच प्रश्न आला की रे. काय आहे? सिलेक्ट द हिडन वर्ड फ्रॉम द वर्ड हार्मफुल. हार्मफुल या शब्दामध्ये हिडन वर्ड. हिडन म्हणजे काय? लपलेला. ह्या हिडन म्हणजेच लपलेला शब्द कोणता आहे ते शोधायचा आहे हार्मफुलमध्ये. विच इंडिकेट्स द पार्ट ऑफ बॉडी. पण हिडन हार्मफुलमध्ये एक लपलेला शब्द आहे, पण तो कसा आहे? तर आपल्या शरीराचा एक अवयव आहे. मग कोणता शब्द आहे? डायरेक्ट पर्याय वाचले तरी बी येतं आहे. अगदी सोपं आहे. हार्म म्हणजे शरीराचा अवयव नाही. फुल म्हणजे शरीराचा अवयव नाही. हॅम म्हणजे शरीराचा अवयव नाही. आर्म म्हणजे बाहू हे शरीराचा अवयव आहे. म्हणून 12व्याचं उत्तर पर्याय नंबर 4. डोळे झाकून लिहायचं बिनधास्त. अशा प्रकारे बालमित्रांनो, खरंच मला फार आनंद होतोय. एवढ्या कडक उन्हामध्ये तुम्ही सगळेजण छान मन लावून अभ्यास करत आहात. तुमच्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण व्हावं म्हणून प्रयत्न करत आहात. त्याबद्दल मी खूप समाधानी आहे. असाच अभ्यास सातत्याने करा. धन्यवाद मुलांनो.